नमस्कार, मी ज्ञानेश्वर पाटील, फाउंडर ओई सोलार. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की सध्या जे MERCच्या पॉलिसीमध्ये चेंजेस झालेले आहेत ते प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचावे हा माझा उद्देश आहे. समस्या तुमच्या सोलार सिस्टीममध्ये नाही आहे, समस्या MERCच्या पॉलिसीमध्ये आहे. साधारणतः 3 चेंजेस नवीन आलेले आहेत. त्यामध्ये एक आहे DCR मॅन्डेट, दुसरा आहे GSC आणि तिसरा आहे TOD. DCR म्हणजे काय? DCR म्हणजे डोमेस्टिक कंटेंट रिक्वायर्ड. जे पॅनल होल अँड सोल इंडियामध्ये म्हणतात त्याला DCR पॅनल म्हणतात, जे की 10,000 रुपये प्रति किलोवॅट महाग आहेत नॉन DCR पॅनलपेक्षा. जिथे जिथे DCR कंपल्सरी होतं, आधी जे सबसिडी प्रोजेक्ट होते त्यांना DCR कंपल्सरी होतं, पण 1 मे 2026 पासून गव्हर्नमेंटने सगळ्या प्रोजेक्टला DCR कंपल्शन केलेलं आहे. त्यामुळे तुमची सिस्टीम कॉस्ट 10,000 रुपये प्रति किलोवॅट वाढणार आहे. दुसरा जो नियम आहे तो नियम आहे GSC, ग्रीड सपोर्ट चार्ज. साधारणतः 10 किलोवॅटच्या वरती जे पण प्रोजेक्ट असो, मग ते रेसिडेन्शियल असो, कमर्शियल असो किंवा इंडस्ट्रीयल असो, तिघांना पण GSC लागू केलं आहे. GSC म्हणजे ग्रीड सपोर्ट चार्ज. म्हणजे तुम्ही जेवढे पण युनिट जनरेट करणार, फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरने 10 किलोवॅटची सिस्टीम लावली, त्याची दिवसाला 40 युनिट जनरेट होत आहेत, तर 40 युनिटला ₹1.96 प्रति युनिट ते GSC लावतील. म्हणजे तुम्हाला 40 युनिटला तेवढा GSC तुम्हाला प्रत्येक दिवसाला द्यावाच लागेल MSCBला. आणि ही सिस्टीम म्हणजे जुन्या ज्या पण सिस्टीम इन्स्टॉल झाल्या त्या सगळ्यांना लागू आहे. म्हणजे असं नाही की इथून पुढे लागणाऱ्या सिस्टीमलाच ही लागू आहे. जुन्या तुम्ही नेट मीटरिंगच्या जेवढ्या पण सिस्टीम आहेत त्या सगळ्यांना GSC लागू होणार आहे. तिसरा जो रूल आहे तो TODचा. TOD म्हणजे टाईम ऑफ डे. या रूलमध्ये असे चेंजेस झाले. पूर्वी कसं असायचं, 20 किलोवॅटच्या पुढे 20 किलोवॅटच्या आत प्रत्येक कस्टमरला 24 तासाची बँकिंग भेटायची. पण आता तो कॅपॅसिटी 20 किलोवॅटची कमी करून 10 किलोवॅट MERCने केलेली आहे. आणि याच्यामध्ये पण आधी 6 ते रात्री 10 हा झोनच कव्हर नव्हता, बाकी 3 झोन सोलारमध्ये कव्हर होत होते. पण तो झोन चेंज करून MERCने आता 5 ते 12 हा झोन केला आहे, जो की सोलार आवरमध्ये कव्हर होत नाही. प्लस 9 ते 5 हा जो झोन आहे, या झोनमध्ये पण तुमचे जेवढे पण युनिट तयार होणार, तुम्हाला ते युनिट 9 ते 5 याच कालावधीत वापरावे लागतील. आणि संध्याकाळी 5 ते 12 या कालावधीत जेवढे युनिट तयार होतील ते तुम्हाला त्याच कालावधीत वापरावे लागतील. आणि सकाळी रात्री 12 ते 9 जेवढे युनिट तयार होतील ते युनिट तुम्ही आयदर 12 ते 9 या कालावधीत वापरू शकता किंवा सकाळी 9 ते संध्याकाळी 12 या कालावधीत वापरू शकता. तुम्हाला रात्री 5 ते 12 ते यूज करता येणार नाही. तर हे पण TOD पण तुम्ही 1 जानेवारी 2020च्या आधी जेवढ्या पण सिस्टीम लावलेलं आहे, 20च्या नंतर